तालुक्यातून आले आहे। या निराट मोर्चासाठी आपल्या समोर मान्याने आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी, आपले विचार व्यक्त करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भारत माता की छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। बंजारा समाजाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही। भारतीय संविधानाच्या 342व्या अनुसूचीच्या नुसार 5व्या सूचीमध्ये जे आदिवासी जमातीचा अंतर्भूत त्या ठिकाणी झालेला आहे, त्याच्यामध्ये या जमातीचा कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख त्या ठिकाणी नाही। असं असताना सुद्धा अनेक वेळा त्यांनी तशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। सरकारने यांची मागणी लक्षात घेऊन तसं केंद्राकडे त्यांनी तसा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला, अनेक वेळा पाठवलेला होता। केंद्राने सरसकट ते प्रस्ताव त्यांचा फेटाळला आणि वापस पाठवलेला। असं असताना सुद्धा कालच्या 2 सप्टेंबर रोजी जरांगे पाटलांच्या मराठा बांधवांच्या मागणीसाठी जो काही हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन कुणबी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये जे शासन निर्णय जो काही झाला, त्याच्या आधारावर आम्हाला सुद्धा आदिवासी केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे मोर्चे आंदोलन करतात। ही संवैधानिक दृष्ट्या चुकीची आहे। हे आदिवासींच्या मूळ हक्कावर त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी ही परिस्थिती आहे आणि म्हणून आमच्या आदिवासी लोकांमध्ये भयभीतपणा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यांना भीती वाटायला लागली की पुन्हा आपल्यामध्ये ह्या लोकांची घुसखोरी होते काय। त्या संदर्भामध्ये सरकारला या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी, विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये बहुसंख्येने हा समाज आहे, तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचं एकच पत्र त्यांनी टाईप केलेलं पत्र आहे। ते पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारला त्या ठिकाणी दिले की आम्हाला 1920 प्रमाणे त्या ठिकाणी आदिवासीमध्ये समाविष्ट करा। आणि म्हणून आपल्या मार्फत मला सरकारला विनंती करायचं आहे, मागच्या 12 सप्टेंबर रोजी मी माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलं आहे। कुठल्या आधारावर ही लोक आदिवासीमध्ये होऊ शकत नाहीत, केव्हा केव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा राज्य सरकारने पाठवलेले प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळलेला आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये अनफूर केलेलं आहे। आणि ज्या राज्याचा ते उल्लेख करतात त्या त्या राज्यामध्ये त्या त्या ठिकाणचा असणारा निर्णय आणि तिथली भौगोलिक परिस्थितीच्या अनुसार त्या ठिकाणचा जर निर्णय झाला असला तरी सुद्धा घटनात्मक जे काय अधिकार आहेत, जे काय आरक्षण आहे, याच्यामध्ये कुणाला त्या ठिकाणी लोकूर समितीने सांगितल्या, माजी न्यायमूर्ती लोकूर समितीने सांगितलेल्या निकषाच्या आधारावर किंवा संविधानाने मानववंशशास्त्रज्ञाच्या माध्यमातून जे काही परिशिष्ट तयार केलेलं आहे त्या निकषामध्ये बसत नाहीत, तोपर्यंत त्यांना कुठे या ठिकाणी घेता येणं असं स्पष्ट असताना सुद्धा जाणीवपूर्वक हे मागणी करतात आणि म्हणून त्यांना आमचा विरोध आहे। बाकी जमात म्हणून आमचं त्यांच्याशी कुठले भांडण या ठिकाणी नाही। आज या ठिकाणी आला होता, पुढचं काय पाऊल असणार आहे? या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब, आणि या राज्याचे घटनेचे प्रमुख म्हणून जे राज्यपाल आहे, यांच्याशी आम्ही या बाबतीमध्ये सविस्तर मागच्या 12 तारखेला तशा पद्धतीची निवेदन देऊन आम्ही आमची विनंती केलेली, आमची भूमिका मांडली आणि सरकार म्हणून ते सकारात्मक आमच्या बाजूने त्या ठिकाणी राहणार आहे। परंतु जे मोर्चे आणि आंदोलन या ठिकाणी होत आहेत या बाबतीमध्ये आमच्या लोकांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे कुठेतरी त्यांच्या मनातून काढून टाकलं पाहिजे आणि आपण आपल्या हक्कासाठी जागरूक आहोत हे परत एकदा शासनाला आठवण करून दिलं पाहिजे। यासाठीचा हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याच्यामुळं हजारो संख्येने या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव आजच्या मोर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। सर, तुमचे जे मित्रपक्ष बंजारा समाजाला आरक्षण द्यावं, एसटी मधून द्यावं असा पाठिंबा दिला, काय बोलाल? आपल्या माध्यमातून माझ्या मित्रांना सांगायला पाहिजे, हे मोर्चामध्ये येत असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जे भाषण करताना सांगितलंय, दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलंय आम्ही मूळ आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही स्वतंत्र आरक्षण या ठिकाणी मागतो। स्वतंत्र कुठलं आरक्षण मागताय? ओबीसीचं म्हणून त्यांना 3% आरक्षण आहे, अ व क ड अशा पद्धती एकूण त्यांना 11% आरक्षण त्यांना ठिकाणी स्वतंत्र आहे। स्वतंत्र आरक्षण असताना त्या ठिकाणी परत त्याने आमच्या 7% आरक्षणामध्ये मागण्याची दुहेरी भूमिका घेण्याचं काय कारण आहे? दुसरी बात, आदिवासी समान दर्जा आम्हाला देण्याचं काय कारण आहे? ही जे भागाभाग या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे करतात, ही काल ओबीसीच्या आंदोलनामध्ये हीच लोक आम्हाला आमच्या ओबीसीचं आरक्षणाला धक्का लागता कामा नाही अशा पद्धतीचं सक्रिय आंदोलनामध्ये ही सगळे लोक होते। आता ओबीसीचं आंदोलन त्यांना नको आहे काय? त्यांना माहीत आहे हे भोळे बावळे निरक्षर गरीब आदिवासी लोकांना अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दिशाभूल करून सरकारच्या माध्यमातून आम्हाला
याचे अतिक्रमण करून या ठिकाणी हक्क घेता येईल काय, अशा पद्धतीत त्यांचा अगोदर प्रयत्न करणार आहे आणि हे कधी यशस्वी होणार नाही यावर माझा विश्वास आहे.